मालेगाव शहरच नाही, मालेगाव तालुक्याच्या जे एक सामान्य नागरिक आहे, त्या सामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी कुठेतरी सामान्य रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली होती. आणि आज आपण आलो आहोत मालेगाव सामान्य रुग्णालयाच्या या परिसरात आणि आपण बघत आहोत, की जे रुग्ण आहेत हे सकाळपासून या ठिकाणी आलेले आहेत. मात्र या ज्या परिसरात आहे, या दवाखान्यात आहे, नर्सेस आणि जो त्यांचा स्टाफ आहे, त्याच्या व्यतिरिक्त जे मुख्य डॉक्टर असायला पाहिजे, ते डॉक्टर्स या ठिकाणी उपलब्ध नसल्याने आज जवळपास 9:30 ते पावणे 10 वाजेच्या दरम्यानचा टाईमसुद्धा झालेला आहे. तर ही वेळ झालेली असताना सुद्धा अद्याप या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे जे रुग्ण आहेत, या रुग्णांची कुठेतरी हेळसांड होताना आपण बघत आहोत. तीच परिस्थिती जी आहे, जे केस पेपर काढण्यासाठी तिथे जातात, केस पेपर काढण्यासाठी सुद्धा 3 मोठ्या-मोठ्या लाईन्स या ठिकाणी लागलेल्या आहेत. मात्र तिथे फक्त एकच कर्मचारी उपलब्ध असल्यामुळे तिथे सुद्धा जे रुग्ण आहेत त्यांची हेळसांड या ठिकाणी होताना दिसते आहेत. आणि या पार्श्वभूमीवर जर विचार केला तर जे रुग्ण आहेत हे मालेगाव तालुक्यातील जे 150 खेडे आहेत, तिथून जे शहर आहे, या शहरातून आणि हे जे रुग्ण आहेत हे सर्वसाधारण घरातले असल्या कारणामुळे त्यांना ह्या रुग्णालयात येण्याशिवाय पर्याय नसतो. तथापि ही जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती कुठेतरी बदलावी अशी रुग्णांकडून मागणी होत आहे. मी विशाल मोरे, लोकशाही न्यूज, मालेगाव. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.